नमस्कार. कथा चित्रीकरण स्टुडिओ. आज आपल्यासोबत कमलेश सावंत सर हे आहेत. तर आपल्या स्टुडिओ बद्दल एक सर, आमचा एक हा छोटासा कथा चित्रीकरण स्टुडिओ आहे. त्याबद्दल प्रेक्षकांना एक थोडंसं तुम्ही मार्गदर्शन कराल का, की आमच्या स्टुडिओ बद्दल त्यांना थोडंसं मार्गदर्शन. कथा चित्रीकरण स्टुडिओला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत सर्वप्रथम. आणि महत्वाची गोष्ट, आता ही सुरुवात आहे आणि पुढे त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी सुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. हा या तरुण मंडळींचा हा प्रयत्न आहे आणि हा म्हणजे त्यांना खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी करायच्या आहेत. त्यामुळे माझं मायबाप रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की कथा चित्रीकरण स्टुडिओच्या प्रत्येक जे काही प्रोजेक्ट असतील ते तुम्ही नक्की पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. चालेल, ठेवते सर. तुमच्या ह्या प्रवासामध्ये कुटुंब, तुमच्या चाहत्यांचा, तुमच्या गुरुजनांचा किती मोठा वाटा आहे सर? सो ऑब्विसली त्यांचा वाटा जास्तच असणार बेसिक. बघ कसं असतं की प्रत्येक आता आमचं जनरेशन जे आहे, म्हणजे आता सपोज मी तुमची आधीची पिढी तुझ्यासोबत बोलायला हरकत नाही, कारण तू तरुण आहेस. माझं 51 वय आहे. तर आमच्या वेळेला प्रत्येक मिडल क्लास घरामध्ये असं होतं की तुम्ही नोकरी करा, आपलं घर चालवण्यासाठी नोकरी करा, कारण त्याला प्रेपरेशन जास्त दिले जायचं. आणि आपण मराठी माणूस असल्यामुळे मराठी माणसांची बिझनेस वृत्ती कधीच नसायची की माझ्या मुलाने बाबा नोकरी करावी, उत्तम अशी नोकरी करावी, स्वतःपुरती का होईना पण स्वतःपुरती तरी करावी, असं प्रत्येक. तसं माझ्या आईचं म्हणणं होतं की मी नोकरी करावी, स्वतःपुरतं कमवावं, स्वतःसाठी कमवावं. माझ्या वडिलांची पेन्शन असल्यामुळे तसं काही टेन्शन नव्हतं. माझे वडील खूप 31 वर्षांपूर्वी एक्सपायर झाले. मग आई आणि मीच होतो, चाळीत राहायला होतो. त्यामुळे आईची तशी अपेक्षा नव्हती. ती म्हणायची हे भिकेचे डोळे म्हणायचे हे क्षेत्र. पण नंतर जेव्हा मी या क्षेत्रामध्ये रुळत गेलो आणि माझ्या नशिबाने मी व्यवस्थित स्थिरस्थावर झालो आणि चांगले पैसे कमवावं लागलो, तेव्हा आईचा विश्वास बसला या क्षेत्रावर, या बिझनेस क्षेत्रात. म्हणजे हे बिझनेस क्षेत्र आहे आमचं. तर तिचा विश्वास बसला आणि ती सॅटिस्फाय झाली. कारण प्रत्येक कुटुंबाचं काय म्हणणं असतं की माझ्या मुलाला कुठेही कधीही आर्थिक संकट येऊ नये. कारण आर्थिक संकट हे नंतर मानसिक होतं आणि नंतर मग ते शारीरिक होतं. त्यामुळे आर्थिक संकट माझ्या मुलावर की कोणत्याही आई वडिलांना आवडणारच नाही की आपल्या मुलावरती कुठलं आर्थिक संकट आलं असेल तर. त्यामुळे त्यांचा तो प्रयत्न असतो, त्यांची ती इच्छा असते. दुसरी गोष्ट, गुरुजन वर्ग जो आहे तर त्यांच्याचमुळे आज मी आहे. माझे गुरु विजय लक्ष्मण खांडे, तर त्यांच्यामुळे त्यांनी जे मला शिकवलं त्यामुळे मी आज या क्षेत्रात काम करतोय. तर त्यांचं जे प्रशिक्षण आहे आणि ते शिकण्याची वृत्ती माझ्यात असल्यामुळे ते आजही माझे गुरु आहेत, गुरु राहणार. आणि आजही मी हे सांगणार की त्यांच्यामुळे मी आज या क्षेत्रात आहे. दुसरी गोष्ट, मायबाप रसिक प्रेक्षक जे चाहते आहेत, हा चाहता वर्ग आपला कधी बनतो जेव्हा आपण काहीतरी चांगलं देतो. कारण हे मनोरंजनाचं क्षेत्र आहे. या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये जसे आई म्हणून लेखक आहे, वडील म्हणून संस्कार करणारा दिग्दर्शक आहे आणि आम्ही कलाकार म्हणजे मुलं. मग आमच्या परफॉर्मन्सवरनं कळतं की आम्ही किती संस्कारी आहोत, आमच्यावर किती संस्कार आई वडिलांचे झालेले आहेत. तर जर तुमचं ऍज अ मुलगा, ऍज अ कलाकार तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला तसे आई वडील मिळत जातात आणि मग त्यामुळे तुमचा एक मायबाप रसिक प्रेक्षक बनतो, जो चाहता बनतो. मग तुमची जबाबदारी वाढते कारण त्यांच्या अपेक्षा आहेत तुमच्यावर. मग तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काहीतरी चांगलं दिलंच पाहिजे. ते मायनस नसायला पाहिजे, ते प्लस असायला पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही अनुभव, प्रत्येक कलाकारांचा हा अनुभव आहे, जेव्हा तुम्ही एखादं काम करता तर प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाला फोन येतो. त्याऐवजी मी असं म्हणेन की त्या चाहत्याने मला माझं वाईट काहीतरी काम झालेलं तर त्यांनी मला फोन करावं आणि सांगावं की तुम्ही इथं चुकीचं काहीतरी केलेलं, मग मी त्याच्यात सुधारणा करेन. कारण वाहवा, प्रशंसा ह्याचा मी भूकेला नाही. वाहवा, प्रशंसा प्रत्येकाला आवडते. आपण केलेल्या कामाची पोच पावती म्हणून कोणीतरी वाहवा केली, प्रशंसा केली, प्रत्येकाला आवडते.
जसं काही मी काय मोठा असा देव माणूस नाही, मी पण माणूसच आहे, मला पण आवडतं. पण त्यापेक्षा मला जास्त हे आवडेल की त्यांनी मला सांगावं की तुम्ही इथे कुठेतरी कमी पडलात, म्हणजे मी त्याच्या सुधारणा करू. तर ती अपेक्षा आहे. तर हा वाटा चाहत्यांचा आहे, मायबाप रसिक प्रेक्षकांचा आहे, की आज कुठेतरी ते चाहते माझे बनलेले आहेत. आणि त्यामुळे आज मी हक्काने माझं मानधन ठरवू शकतो, तेवढं मी तोंड उघडू शकतो, का तर ह्या चाहत्यांमुळे. तर त्यांचा हा सर्वात मोठा वाटा माझ्या प्रवासामध्ये चाहत्यांचा आहे, मायबाप रसिक प्रेक्षकांचा आहे. थँक्यू सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला. सर, अशा मी आलेलो तुमच्या इकडे, म्हणजे तुमच्या घरी आलेलो सर. त्या ट्रॉफी बघितल्या, खूप छान आहेत. काय या ट्रॉफीच्या माहिती भेटेल का सर आम्हाला? मी असा कलाकार आहे ना, मला फक्त एकच मिळालं, मला एकच ट्रॉफी मिळाली, ती पण मला बेस्ट कॉमेडियन म्हणून मिळाली, राज्यस्तरीय. झाला मोभाटा नावाचा आम्ही सिनेमा केला होता, अनुप जगदाळे सर दिग्दर्शक होते त्याचे. आणि माझं ब्लॅक कॉमेडी ह्युमरचं सरपंचाची भूमिका होती. त्याला लेंथ होती, डेप्थ होती चांगली पद्धतीने. दिलीप प्रबळकर सर होते समोर, संजय खापरे सर होते, भाऊ कदम सर होते, मोठी कास्टिंग. आणि त्यांच्या समोर एवढे दिग्गज विनोदी अभिनेत्यांसमोर मी होतो. एक ब्लॅक कॉमेडी ह्युमरचं माझं कॅरेक्टर होतं सरपंचाचं, पण त्याला सर्कल होतं चांगलं त्या भूमिकेला. आणि जेव्हा मला प्राथमिक राज्यस्तरीय प्राथमिकला मला जेव्हा विजय कदम सर परीक्षा होते, त्यांचा फोनाला कमळ्या फायनल मध्ये पर्यंत पोहोचला असतो बेस्ट विनोदी अभिनेता, तर मी खूप हसलो. तर मी आधी विनोदी अभिनेता, मला खूप हसत आलं त्याला. त्या दृश्याविषयी वेगळी झाला, विलन ठीक आहे, विनोदी अभिनेता म्हणजे काय. आणि फायनलला मला मिळालं प्राईज विनोदी अभिनेता म्हणून, राज्यस्तरीय विनोदी अभिनेता. आणि मला आठवतंय तेव्हा मला राज्यस्तरीयला आपल्याला कॅश पण दिली जाते. तुम्हाला 50,000 रुपये कॅश मिळाले होते बक्षीस स्वरूपात, आणि ट्रॉफी मिळाली होती. आणि त्या ट्रॉफी मिळण्याच्या दिवशी महेश कोठारे सर हे प्रमुख पाहुणे होते ट्रॉफी द्यायला. आणि अनुप जगदाळे सर आणि मी, आमची पर्सनॅलिटी थोडीफार सेम आहे. ते थोडे हायटेड आहे, पण त्यांचा रंग वर्ण आणि माझा वर्ण आणि दिसणं थोडंफार सेम आहे. तर मी तो ट्रॉफीच्या वेळेला मी जाऊ शकतो, माझं शूटिंग मध्ये मी बिझी होतो. तर महेश कोठारे सर म्हटलं मीच अनुप जगदाळे कमलेश सर, ते आपल्याशी व्हेरी गुड चालू चालू कमलेश साऊंड नाही आहे, ते शूटिंग मध्ये. अरे यार, एवढ्या मोठ्या पाहिजे पक्षाने कसा ट्रॉफी येणारी कमलेश साऊंड काय. तर त्यांनी बोलून दाखवलं. त्यांचं ते करेक्ट होतं की त्या क्षणी मी असायला होतो, पण मी कमिट असल्यामुळे मी तिकडे गेलो. मग दुसऱ्या दिवशी मला ती ट्रॉफी दिली गेली अनुप जगदाळे सरांनी, आणि कॅश 50,000 मला तेव्हा मिळाले. तर ते एकच प्राईज मिळालं मला, तसं बघायला गेलं. बाकी एक मिळालं होतं ते ह्याला मिळालं, शॉर्ट फिल्मला एक मिळालं होतं. ते नवीन अवॉर्ड होतं, आणि पहिलेच वर्ष होतं त्याचं अवॉर्ड फंक्शन व्हायचं ट्रस्ट. मग त्यांनी मला फर्स्ट प्राईज दिलं होतं त्या शॉर्ट फिल्मचं. आणि बाकीचे हे जे काय तुम्ही ट्रॉफ्या बघितल्या होत्या, त्या ट्रॉफ्या सगळ्या त्या कुठेतरी पाहुणा कलाकार म्हणून गेलेलो आहे. मग ते त्यांच्यातर्फे काहीतरी सन्मान चिन्ह दिले जातात, ते सन्मान चिन्ह, ते काही बक्षिस नाही. तर माझ्या आयुष्यात मला काही बक्षिस मिळाली नाही. म्हणजे एकांकी स्पर्धेत कुठेतरी एक अभिनेता म्हणून कुठेतरी सेकंड असं मिळालं, पण भरपूर बक्षीस मिळालं असं उत्तेजनार्थ असे अभिनयाचे पाहिजे बक्षीस नाही. फक्त असे भरपूर असे काही प्राइजेस मला मिळाले. तुम्ही ज्या ट्रॉफ्या पाहिल्या त्या ट्रॉफ्या सन्मान चिन्ह नाही, त्या काय बक्षीस नाही. माझे वर्कर्स येतात तिकडे जेवायला, त्याचे मला 2% पाहिजे, तेव्हा त्या निमित्ताने म्हणजे तुमच्याकडे म्हणजे असे जेव्हा तुमचे डॉलेक्स येतात, तुम्ही जेव्हा इम्प्रेशन दाखवतात सर, ते खूप आवडतात, खूप हे होतात. ते म्हणजे कसं म्हणजे एकदम तुम्ही हे करता सर. आणि ते त्यांच्याशी बोलणं वगैरे ते खूप हे वाटत असेल तुम्हाला, म्हणजे कसं झालं? तर निशिकांत कामत सर, हे सगळं श्रेय जे आहे ते संवाद लेखक आणि निशिकांत कामत सर डिरेक्टर. आणि निशिकांत कामत सरांचं म्हणजे माझं असं स्वप्न की त्यांनी प्रत्येक प्रोजेक्टला मला बोलवलं, त्यामुळे आमचं उत्तम ट्युनिंग असल्यामुळे ते मला बोलवायचे. आणि दृश्यमचा गायतोंड मला निशिकांत कामत सरांमुळेच मिळाला. तर एकत्र काम खूप केलं असल्यामुळे आम्ही जास्त कम्फर्टेबल असतो ना माणूस. आपण एकत्र काम केलेलं आहोत तर आपण खूप कम्फर्ट असतो ऍज अ ऍक्टर म्हणून, आणि ऍज अ डिरेक्टर ते पण कम्फर्ट होते. तर त्याचा उपयोग आम्हाला काम करताना परफॉर्मन्स मध्ये पडला.
आणि दृश्यम 1 हा वेगळ्या पद्धतीत त्यांनी शूट केलेला आहे निशिकांत कामत सरांनी. म्हणजे आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो कॅन्टीनचा सीन हा 6 पेजचा सीन आहे. तर निशिकांत कामत सरांनी काय केलं की कधी कधी काय होतं, मास्टरला कधी कधी हात इथे असतो पण क्लोजच्या वेळेला हात इथे असतो किंवा कुठे ते भलतीकडे असतो. तर ते टाळण्यासाठी त्यांनी अख्खा सिनेमा आहे ना तो वन सीन वन शॉट आम्ही शूट केलेला आहे. म्हणजे 6 पेजचा जो कॅन्टीनचा जो सीन आहे तो आम्ही 4 रिडिंग केली सगळेजण बसून, अजय देवगण सर, सगळे पिट्या परदेशी, मार्टिन, आम्ही सगळे बसून रिडिंग करायचो. त्यानंतर 4 स्टँडिंग व्हायच्या आणि मग 2 कॅमेरा सेटअप लावून अख्खाच्या अख्खा सीन 6 पेजचा आम्ही तो शूट करायचो. मग अपोजिट मास्टर व्हायचा आणि मग कटिंग काढायची. त्यामुळे जर तुम्ही दृश्यम 1 नीट बघितलात ना तर तुम्हाला कुठेच कंटिन्युटी ब्रेक दिसणार नाही हाताची, तोंडाची, कारण तो वन सीन वन शॉट आहे अख्खाच्या अख्खा. प्रत्येक आर्टिस्टने वन सीन वन शॉट दिलेला आहे. तर निशिकांत कामत सरांनी ती वेगळी ट्रिक वापरली होती त्याच्यात की काही असं फॉल्ट दिसू नये म्हणून, आणि ते शक्य झालं. मग प्रत्येक जण, टबू मॅम आहेत, रजत कपूर सर आहेत, प्रत्येक जण आम्ही बसून पूर्ण रिडिंग करायचो आणि मग त्याची स्टँडिंग व्हायची, रिहर्सल व्हायची. त्यामुळे तो एक नाटकाचा फील येत होता की आपण एका रंगमंचावरती काम करतो. तर ते तुम्हाला त्या परफॉर्मन्स मधनं दिसलं, जे मायबाब रसिक प्रेक्षकांना जे दिसलं त्याचं श्रेय जातो तुम्हाला निशिकांत कामत सरांना, दिग्दर्शक म्हणून. हे त्यांचं श्रेय आहे पूर्णपणे. आणि सर तुम्ही जेव्हा ते दृश्यम 2 मध्ये त्या मुलीवर जेव्हा म्हणजे हात उचलता वगैरे तेव्हा असं काय फील होत असेल, म्हणजे की यार मी हात उचलतो याच्यावर, काय फील काय होत असेल? नाही तेव्हा ते मी काही हे नाही ना, कमलेश सावंत नाही, मी ते गाय तोंडे आहे आणि ती माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या अनुसरून ते आलेलं आहे. तर ते करायचंच आहे. आता ते अचानक भयानक आलं होतं दृश्यम 2चं. तो काही सीन संवाद लेखकाने मी पहिला नव्हतो त्या सीन मध्ये, मला त्यांनी ऍड केलं आणि ते बोलले की हा सीन लिहिलेला नाही तर तुम्ही तुमच्या याने इम्प्रोव्हाइज करा. मग तुम्ही माझ्या याने तो फर्स्ट प्रमाणे इम्प्रोव्हाइज केला. मग मी त्याच्यात हे पण बोलतो की अभी तुझे भी नाही छोडूंगा, त्या छोट्या मुलीला म्हणतो, ती मनला ती लहान होती, आता ती मोठी झालेली होती. त्यामुळे मी तो डायलॉग टाकला की अभी तेरे को भी नाही छोडूंगा आणि मग तिला मारतो. तर ते ती भूमिकेच आहे, त्याला पर्याय. तिथे काय मी कमलेश सावंत नाही. हा कट बोलल्यानंतर मी कमलेश सावंत होतो, पण तोपर्यंत मी तो गायतोंड आहे, तो काय गायतोंड आहे. आणि हे सगळं श्रेय कोणाचं होतं, आमचे गुरु विजय लक्ष्मण खानविलकर, त्यांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे की तुम्ही जी भूमिका करता त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करा, ती भूमिका जगा. तुम्ही जगलात तर ती मायबाप रसिक प्रेक्षकांना ती अपील होणार की खरंच हा गायतोंड आहे. म्हणजे आता मी एका ठिकाणी दिल्लीला गेलो होतो शूटिंगला, तर तिथे टीव्ही चालू करण्यासाठी पासवर्ड होता. मी त्यांना फोन केला रिसेप्शनिस्टला, तर ते बोलले की सर तुमचं नाव टाका. मी नाव टाकलं कमलेश सावंत, तरी तो टीव्ही ऑन नाही झाला. मग त्यांना परत फोन केला, म्हटलं वो पुरा नाम डाली, मला पुरा नाम, मग कमलेश तुकाराम सावंत टाकलं, तरी नाही झाला टीव्ही ऑन. परत त्यांना फोन केला तर त्यांनी विचारलं आप कौन सा नाम डाल रहे? बोले कमलेश तुकाराम सावंत, जो मेरा नाम है आपने बोला वो. नहीं नहीं आप लक्ष्मीकांत गायतोंडे डालो. तो माझी सणकली होती थोडीशी, पण मी कमलेश सावंत आहे यार. मग मी लक्ष्मीकांत गायतोंडे टाकलं आणि टीव्ही ऑन झाला. तर म्हणलं हे काय आहे गायतोंडे, अरे माझी स्वतःची ओळख तुम्ही संपवून यार कमलेश सावंत. तर आता इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही प्रोजेक्टला गेलो, मराठीचा असो दे हिंदीचा असो दे, ते मला गायतोंडे म्हणून हाक मारतात, कमलेश सावंत म्हणून कोण हाक मारत नाही. असेल आपण ओके म्हणतो, मी काय त्याच्यात काय लक्ष देत नाही. म्हणजे जेव्हा मी लक्ष एक मालिका केली होती, 5 वर्ष केली होती ती, 5 वर्ष ती मालिका चालली, तेव्हा मला मारुती जगदाळे म्हणून ओळखायचे. तर मला किती वेळा तरी असे इव्हेंट आले होते पैशांसाठी, म्हणजे पैसे तुम्हाला देतो, पण त्याने मला फोन मारुती जगदाळे म्हणून केला, कमलेश सावंत म्हणून तो बोललाच नाही. तर मी तो घेतलाच नाही इव्हेंट. कमलेश सावंत एकदा तरी बोल. पण नंतर मला ते पटलं, आता गायतोंडे शाळेला मला ते पटलं की काय असतं, प्रेक्षकांना ते कमलेश सावंत इम्पॉर्टंट नाही, त्यांना ते भूमिका इम्पॉर्टंट आहे. त्या भूमिकेचं ते श्रेय आहे. आणि हे उत्तम आहे की माझ्यासाठी की मी जिथे न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो काही अंशी कुठेतरी तो सफल होतो आहे आणि होत राहील असं मला वाटतं. कारण प्रयत्न तर तोच असतो. आणि मायबाप रसिक प्रेक्षक आपले असे आहेत, गोड माणसं आहेत ते सगळेजण, की त्यांना आताचं जे जनरेशन आहे ना, आताचे जे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत ते स्टोरी बघतात. तर आपली दृश्यम 3 ची जी आता दृश्यम 3 पण येणार आहे, तर त्याची स्टोरी जसं 1 आणि 2चं कथानक पटकथा ही मल्याळम प्रमाणेच होती, पण आता दृश्यम 3 ची तशी नाही. मल्याळम आता रिलीज झाला,
गेल्या महिन्यात चांगली कमाई केली मल्याळमने. आणि आता आपला 2 ऑक्टोबरला कदाचित रिलीज होईल आपला सिनेमा दृश्यम 3 हिंदीमध्ये. पण ह्याचं कथानक आपलं थोडं वेगळं आहे, त्यामुळे वेगळं पाहायला मिळेल. आता त्यांच्या दृश्यम 3 मध्ये गायतोंडे आहे त्यांचा, दृश्यम 2 मध्ये ते नव्हते कारण ते खूप बिझी होते. यातील 200 सिनेमे वगैरे होते त्यांचे गायतोंडे, त्याला ते दृश्यम 2 ला वेळ देऊ शकत नव्हते, म्हणजे दृश्यम 2 मध्ये नव्हते. पण मी चुकून होतो दृश्यम 2 मध्ये, आता दृश्यम 3 मध्ये आहे. मे बी कदाचित त्यांचं प्लॅनिंग असू शकेल की दृश्यम 4 पण करतील, पण ते ह्याच्यावरती डिपेंड आहे की दृश्यम 3 किती चालतोय, मायबाप रसिक प्रेक्षक किती ऍक्सेप्ट करतायत, त्यावरती ठरेल की दृश्यम 4 करायचा की नाही करायचा. इट्स अ डिपेंड. आणि सर असं तुम्ही शूट करताना एक कोणता असा किस्सा तुम्हाला म्हणजे एकदम छान आठवतो, म्हणजे असं एकदम नाही, माझे किस्सेच असतात, असं काय नाही, माझे किस्से असतात लय, खूप किस्से असतात माझे. shoot करताना म्हणजे एकदम- हा सगळे किस्से असतात. मी खाकीला तर म्हणजे खाकीचा हा किस्सा असा आहे की तो माझा पहिला सिनेमा, तो एक प्रोडक्शन वाला होता, त्याला 3ऱ्या शेड्यूलला गेलं की मी आर्टिस्ट आहे म्हणून, तोपर्यंत मी त्याला पिळला. म्हणजे तो किस्सा असा आहे खाकीचा, प्रोडक्शन होता जेन्युइन वाला प्रोडक्शन, आणि वर्सोवाला शूट होतो. माझा पहिला इंट्रोडक्शन सीन होता. तुषार कपूर सर बसले होते खुर्चीत, त्यांचा सीन झाला होता माझा लास्टचा, म्हणजे मेल्यानंतरचा माझ्या बायकोचा सीन होता ना, त्या सीनला ते बसले होते. आणि तेव्हा मला घाम खूप यायला, म्हणजे हाफ पॅन्ट वर बरमुडा घालून असायचो. व्हॅनिटी बसून कंटाळा मी आलो, तर हा जेन्युइनली पब्लिक कंट्रोल करताय वर्सोवाचा. तुम्हाला किडा आला पाहिजे क्या वो तुषार कपूर हाँ तुझ्या तो तुझं साईन चाहिए था, साईन में कुछ नाही मिला, चित्र वगैरे खा रहा हूं. त्याचं माझ्याकडे जास्त लक्ष नाही, मी साईन मागितली ना. परत त्याला बोल काय वो 50 रुपये येतो ना तुषार कपूर कसा फालतू रिसोर्स फालतू. आता त्याचं लक्ष माझ्याकडे जास्त. तो पब्लिक मधला एक माणूस चुकून पुढे आला, हा त्याला अडवायला गेला, मी जो धावत सुटलो तुषार कपूरच्या दिशेने, हा माझ्या मागना, मी तुषार कपूर लावून मारला आणि परत पब्लिक मध्ये आलो. हा आता हे पहिलं शेड्यूल झालं वर्सोवाच, त्यांना शेड्यूल लागला कट्टू लोणावळा 1 महिन्यानंतर. लोणावळा तिथे पण मी बरमुड्यावर होतो, व्हॅनिटी मधला बाहेर पडलो, काही टाइमपास नव्हता. त्या प्रोडक्शन हेड बरोबर बोलत होता हा प्रोडक्शन वाला, तो प्रोडक्शन हेड मला ओळखत होते, मी त्यांना डोळा मारला, तेवढं ह्याचं लक्ष माझ्याकडे. अरे तू इधर का बोला, आपण ही बोला ना मुंबई में साइन नहीं मिलेगा, तुम लोनावाला आओ जाओ उधर साइन मिलेगा फुर्सत में. तो प्रोडक्शन हेड त्याच्यावर चढायला लागला, तुला बोला पब्लिक को साइन लेने के लिए इधर आओ. बोला हाँ नहीं मैंने नहीं झूठ बोल रहे मैंने कब बोला तेरे को. भाई साहब ऐसे मत बोलिए आप, भाई साहब आपको बोलता हूँ, इसने ना बच्चन का 50 रुपया, अक्षय कुमार का 50 रुपया, अजय देवगन का 50 रुपया, तुषार कपूर का 50 रुपया, ऐसा 200 रुपये लिया मेरे पास से. प्रोडक्शन त्याच्यावर चढायला लागतो रिश्वत. अरे नाही बरं की तुम्ही आयो, मग तो बाबू माझ्या मागे लागला, पळून गेलो. हा टाइम पण आमचा तिकडे झाला. नंतर माझा सीन असायचा ना तेव्हा तो नसायचा, तो त्याला माहितच नाही शेवटपर्यंत मी ऍक्टर आहे. त्याला कळलं कुठे लोणावळ्यामध्ये बुफे असायचा, बुफे. तर बुफे करताना त्याने मला बघितलं, मी बुफे करतोय आणि ते बघितलं. तर बुफे युनिट मध्ये माणूस करू शकतो ना, तर त्याची फक्त काही बोलला ना, तर रिएक्शन अशी होती. या रिएक्शन मध्ये असं होतं की इतना टाइम मेरे को चुट्या अच्छा रिएक्शन होतं, तो ब्रेकफास्ट ठेवून निघून गेला तिथून. एवढं त्याला दुःख झालं की इतना मेरे कोई बना नहीं सकता ऐसा, ऐसा नहीं बनाया मेरे को क्यों. तर हे किडे भरपूर आम्ही केलेले आहेत पहिल्यापासून, असेच सगळीकडे. तर असं एक स्टोरी जर तुमची असेल एकदम भारी घडली असेल तुमच्या सोबत, तर ते जरा सांगाल का? स्टोरी अशी काही नाही, स्टोऱ्या प्रत्येकाच्या असतात, त्या काय असं काही नसतं. त्या तुम्ही किती एन्जॉय करता त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहे. आता आम्ही एन्जॉय करतो, मी काय करतो, मी रोलिंग पर्यंत मी असतो, जो कॅरेक्टर असतो तो असतो, त्यानंतर मी कमलेश सामंत असतो. आणि भरपूर त्यांना इतर आर्टिस्ट पण माहिती आहे की याच्यात लय किडे आहेत, हा काय ना काय ते करत असतो. आता त्याचं दृश्यम 2च्या वेळेला तो मारण्याचा सीन आहे, मी फॅमिलीला मारतोय, तर ही काच होती आणि काचेच्या त्या साईडला अजय देवगन आणि अक्षय खन्ना आहेत. तर काय व्हायचं, तो शॉर्ट सुरू हो ना की मारा बिरायचो, आणि जसं कट बोलले की त्या 4ही मुली ज्या होत्या, म्हणजे तब्बू मॅम, मोठी मुलगी दाखवली ती, छोटी मुलगी आपली मृणाल, श्रेया शरवण, हे हसतायत, खदखदून हसतायत. मी असं काहीतरी त्याला सांगतो की ते हसतायत, तिथे अक्षय खन्ना टेन्शन मध्ये.
और ये सीरियस सीन है, भैंचे जैसे कट होता है, ये क्या करते हैं, तीनों चारों औरतें हसती रहती है. आता अजय देवगण सरांना ही गोष्ट माहित होती. आता ही गोष्ट मला साऊंड रेकॉर्डेशन सांगितली. तर अक्षय खन्ना सारखं प्रत्येक टेक नंतर माडे बघतोय असं. मुझे क्या करता क्या है सीरियस सीन खत्म होने के बाद कि औरतें हंस रही है. तो अजय देवगनचं लक्ष गेलं. अजय देवगन सर बोले क्या देख रहे हो. बोला वो वैसा ही है, वो जहां भी रहता है ना ऐसा मजाक ही करता रहता है, सामने वाला हंसता ही रहता है. उसके ऊपर लेकिन आर्टिस्ट अच्छा है, उसके ऊपर ध्यान मत दे तू, वैसा ही हो. टेक के वक्त सिर्फ टेक रहता है, बाकी के वक्त वो ऐसे ही इधर उधर हंसता रहता है, इधर इसको पकड़. खरं थोडे ते पण मिस्किल स्वभाव होते अजय देवगण सर पण. तर त्यामुळे त्यांना ते ओके, म्हणजे त्यांनी पहिल्याच वेळेला समजून गेलो होते हा तसाच आहे आईचा पण. हा फक्त टेक पुरता असतो, बाकी हा शोधा शोध, कोणाची घ्या, कोणाची मस्करी उडवा. सरांना भेटून खूप आम्हाला चांगलं वाटलं. खूप म्हणजे खूप. आणि सरांच्या इकडे आम्ही आलेलो तेव्हा सरांनी एवढं हसवलं, सरांनी आम्हाला भरपूर हसवलं, एवढं की पोट दुखलं हसून हसून. आणि सरांनी खूप छान म्हणजे आमचा हे केलेला होता, स्वागत केलेलं, हसूनच पोट दुखलं आमचं. थँक्यू सर. धन्यवाद.